आणि बुलेटिनची सुरुवातच करतोय सध्या महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आणखीन एक धक्का बसलेला आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा चांगलीच वाढ झाली आहे। गेल्या 12 दिवसात चौथ्यांदा इंधन महागलेले आहे। आज सकाळपासूनच लागू झालेल्या नव्या दरानुसार मुंबईमध्ये पेट्रोल हे 2 रुपये 72 पैशांनी महागलेले आहे, तर डिझेल हे 2 रुपये 81 पैशांनी महागले। या महिन्यातील ही चौथी दरवाढ आहे। सततच्या इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढणार आहे। त्याचा थेट परिणाम हा भाजीपाला, धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होण्याची भीती आहे। तर आधीच महागाईने होरपळलेल्या नागरिकांचं बजेट चांगलंच कोलमडणार एवढं मात्र निश्चित। अधिक माहिती घेऊयात, रिजवान शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रिजवान, पुन्हा एकदा झालेली ही वाढ आहे, काय सध्याचे अपडेट्स? प्रज्ञा, नक्की आपण जर पाहिलं आज सकाळी 6 वाजल्यापासूनच जे आहे ते मेट्रो शहरांमध्ये, विशेषतः मुंबई असो, चेन्नई असो, कोलकाता असो, त्याचबरोबर दिल्ली असो, या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात पेट्रोलच्या दरामध्ये सलग चौथ्यांदा जे आहे ती वाढ करण्यात आलेली। खरं तर मुंबई शहरामध्ये जे आहे ते 111.72 रुपयांनी जे आहे ती पेट्रोल वाढ झालेली आहे। आणि त्यामुळे कशा पद्धतीने पुन्हा एकदा जे चौथ्यांदा वाढ झाल्याने कुठेतरी मुंबईकरांना जो आहे तो या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय। काय मुंबईकर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, मला सांगा, पुन्हा एकदा पेट्रोलच्या दरामध्ये चौथ्यांदा वाढ झालेली आहे, कसं पाहता याच्याकडे? खूप वाढत चाललंय, दिवसांदिवस खूप वाढत चाललंय साहेब। त्रास सहन करावा लागतं ज्या पद्धतीने पेट्रोलचे दर वाढत आहे। पेट्रोलचे दर वाढल्यामुळे त्रास सहन करावा लागतोय। याच्या अगोदर ज्या पद्धतीने पेट्रोल भरत होतात, काय अपेक्षा होती नेमकं, कशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून किंवा इतर लोकांची काय पेट्रोलची दर होते ना ते व्यवस्थित होते, पण आता हल्ली 2-4 दिवसांमध्ये वाढतच चालले, 1-2 रुपये वाढतच चालले ते पूर्णपणे। त्यामुळे घराच्या संबंधावरती, खर्चावरती पण ताण पडत चालला। त्यामुळे मला अशा पद्धतीने पेट्रोलच्या दरामध्ये जी आहे ती वाढ करण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहतोय ही पेट्रोलची नवीन दर आहे, 111.12 पैसे जे आहे ते या ठिकाणी पेट्रोलच्या दरामध्ये वाढ करण्यात आली। दादा, पेट्रोल भरायला आलेला हा सलग चौथ्यांदा जे आहे ते पेट्रोलच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। पेट्रोल खूप महाग होत चाललं दिवसेंदिवस, 6-7 रुपयांनी वाढलं। त्रास सहन करावा लागतो ज्या पद्धतीने नक्कीच आपण रिजवान यांच्याकडनं माहिती घेणार आहोत। मात्र रिजवान बरोबर असणारे जे सर्व ग्राहक आहेत ते सुद्धा त्रासलेले पाहायला मिळतात, कारण सातत्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ही वाढ होते। मात्र याचा फटका हा अर्थातच तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना बसतोय आणि त्यामुळेच आपली व्यथा ते अगदी बोलून दाखवत आहेत। गेल्या 12 दिवसात झालेली ही दरवाढ आहे आणि त्यामुळेच ही दरवाढ अत्यंत मोठी आहे। गेल्या काही काळामध्ये वारंवार पेट्रोलियम कंपन्या तोटा सहन करतायत आणि तोट्यामधनंच पेट्रोल डिझेलची दरवाढ ही केली जात नाहीये, अशा पद्धतीची माहिती दिली जात होती। मात्र सध्या आपण बघतोय पेट्रोल डिझेलच्या दरात ही वाढ झालेली आहे आणि त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतोय। ऐकूयात काय म्हणतायत सर्वसामान्य मुंबईकर। रिजवान, सर्वसामान्य मुंबईकरांचं नेमकं काय म्हणणं आहे, पुन्हा एकदा सांगाल? प्रज्ञा, नक्की आपण पाहतो की ज्या पद्धतीने पेट्रोलच्या दरामध्ये चौथ्यांदा वाढ करण्यात आलेली आहे, त्यामुळे याचा त्रास सर्वसामान्य मुंबईकरांना होतोय। मी देखील मुंबईतील दादर परिसरामध्ये आपण पाहतो सकाळपासूनच लोकांनी जी आहे ती या ठिकाणी गर्दी केलेली आहे। खरं तर पेट्रोल भरायचं आहे, कारण उदरनिर्वाह करण्यासाठी पेट्रोलच्या याच्यावरती जे आहे ते आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी गाठावं लागतं आणि त्याचमुळे पेट्रोलच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे कुठेतरी सर्वसामान्य लोकांना जो आहे तो याचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो। काय मुंबईकर आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा, मला सांगा, पेट्रोलच्या दरामध्ये चौथ्यांदा वाढ झालेली आहे, कसं पाहता याच्याकडे? काय बोलू शकतो आता, लय महाग झालंय, लय महागाई आहे। चौथ्यांदा आता 111 रुपये केले त्यांनी। तरी अपेक्षा होती की एवढ्या पेट्रोलच्या दरामध्ये वाढ होणार? नक्कीच आपण बघतोय सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते होरपळले जात आहेत आणि ते आपली व्यथा ही व्यक्त करतायत।